आज बघा मी गाजराच्या पाल्याची हिरव्या पाल्याची भाजी केलेली आहे बघा. खूप छान मस्त अशी झालेली आहे बघा. तुम्ही पण खूप छान मस्त झालेला आहे. तुम्ही पण ट्राय करून बघा नक्की. नमस्कार, छायाज किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. मी आज तुम्हाला दाखवणार आहे गाजराची हिरव्या पाल्याची भाजी करून दाखवणार आहे. खूप अशी पारंपरिक पद्धतीने केली जाते आणि आम्ही लहानपणी पण खूप अशी हरभऱ्याची भाजी खाल्लेली, खूप अशी पौष्टिक असते. तर जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आज मी करणार आहे बघा गाजराची भाजी करणार आहे. तुम्ही कधी अशी भाजी केली आहे का बघा. ही गाजराची भाजी अशी निवडून घ्यायची बघा, पानं अशी घ्यायची. हे मी गावाकडून आणलेले आहे, शेतातून भाजी गाजराची. तर अशी निवडायची. माझी आई आजी पण असं म्हणजे करायची, गाजराची कोवळी भाजी घेऊन यायची आणि असं निवडून करायची बघा. असे निवडून घ्यायचे पानं. अशीच आपण आता सगळे पानं असे तोडून घेऊया. इथे बघा मी अशी पानं असे निवडून घेतलेले आहेत बघा सगळे. इथं माझी बघा भाजी निवडून झालेली आहे बघा. आता पण याला चांगली स्वच्छ 2-3 पाण्यानं धुवून चिरून घ्यायचे. इथे बघा माझी गाजराच्या पाल्याची भाजी स्वच्छ निवडून धुवून झालेली आहे. इथं मी बघा एक पेंडी म्हणजे असं घेतलेलं आहे, जवळजवळ गाजराची पाल्याची भाजी निवडून घेतलेली आहे. डाळ घेतलेली आहे, तुम्हाला तुरीची मुगाची पण घालू शकताय. एक कांदा घेतला आहे चिरून, लसूण घेतला आहे आणि मिरची घेतली आणि चवीनुसार मीठ घेतले. ही भाजी आहे ना, याला तांदळाची कणी किंवा ज्वारीची कणी पण घालून असं शिजवून करतात. पहिले म्हणजे माझी आजी सासू असंच करत होते. याला कणी घालून किंवा डाळ घालून असं करत होते. तर चला तर आपण आता याला फोडणी देऊन घेऊया. अगोदर पहिले याला चिरून घेऊया. तुम्हाला पाहिजे तर चिरून घ्या किंवा असंच केले तरी पण चालते. मी थोडंसं चिरून घेणार आहे. हे बघा मी आता इथं चिरून घेणार आहे. जास्त पण बारीक नाही, थोडंसं मोठे चिरून घेणार आहे. हे बघा अशा पद्धतीने मी चिरून घेणार आहे सगळी भाजी. हे बघा इथं गाजराची भाजी बघा चिरून झालेली आहे बघा माझी. अशी मोठी चिरून घेतलेली आहे. आता पण याला फोडणी देऊन घेऊया. इथं बघा मी कढई गरम करायला ठेवलेले आहे. आपण 3-4 चमचे छोटे तेल घालूया आणि आपल्याला फक्त लसूण, कांदा आणि मिरची फोडणीला टाकायची ह्या भाजीला. तर इथं बघा आपण लसूण टाकूया फोडणीला. त्याला चांगलं सोनेरी कलर येईपर्यंत परतून घेऊ. इथं आपला बघा सोनेरी कलर आलेला आहे. लसूण चांगला तळून झालेला आहे खरपूस. आपण आता कांदा घालून घेऊया. मी एक छोटा कांदा घेतलेला आहे करून. त्याला पण चांगला परतून घेऊ. इथं आपण मिरची पण टाकून घेऊ बघा. याला पण चांगलं परतून घेऊ कांद्याबरोबर. हे बघा कांदा पण आपला चांगला बघा परतलेला आहे चांगला. त्याच्यातच आपण थोडीशी हळद घालून घेऊया. त्याला पण चांगलं परतून घेऊ. याच्यात आपण मीठ घालूया चवीनुसार आणि याच्यात आपण डाळ भिजवली होती ना मटकीची, ते पण घालून घेऊ आणि याला पण चांगलं परतून घेऊ. तर बघा इथं डाळ पण आपली 1 मिनिटभर परतलेलं आहे. इथं आपण आता हिरवीगार गाजराची पाल्याची भाजी याच्यामध्ये घालून घेऊया. आणि ह्याला पण आपण 1 मिनिटभर चांगलं परतून घेऊया आणि झाकण घेऊन वाफवून घेऊया.
इथं बघा आपली सगळी पूर्ण भाजी अशी हलवून झालेली आहे. आपण आता याला बारीक गॅसवरती शिजू द्यायचे. याला एक आता बारीक गॅसवरती एक 5 मिनटं पण शिजू देऊया. इथे बघा हिरव्या गाजराच्या पानाची बघा भाजी केलेली आहे. खूप छान वास पण खूप छान यायला लागलेला आहे. मस्त अशी भाजी आपली करून झालेली आहे. मी गॅस बंद केलेला आहे. तर आपण आता सर्व करूया. बघा किती छान मस्त हिरवीगार झालेलं आहे. खूप पौष्टिक आणि चविष्ट लागते. तर नक्की तुम्ही ट्राय करा बघा. इथं माझी गाजराच्या पाल्याची भाजी करून तयार आहे. माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. गाजराची पाल्याची भाजी खूप खायला पौष्टिक आहे बघा. तुम्ही नक्की ट्राय करा. चला तर मग आपण आता करायला घेऊया.